पहिली अट, तुम्ही माझ्या मागे मागे या, तुम्ही माझ्या मागे मागे या म्हणत असताना भगवंतानी त्या एका अटीमध्ये अजून काही सूक्ष्म अटी घालून ठेवल्या. तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या, तुम्हाला पोटभर हवा असेल तर, इतकं बोलून देव थांबत नाही. तो चतुरा, तो शिरोमणी आहे ना, तो सहज बोलत नाही. त्याच्या बोलण्याच्या बऱ्याच खुबी असतात. खुबी, ज्याला आपल्या मराठवाडी भाषेमध्ये ज्ञानबाची मेघ म्हणतात. अशी काही मेघ देवाने मारून ठेवलेली आहे. तुकोबाराय सांगतात की देव आपल्याला देतोय पोटभर, आणि तो जेव्हा म्हणतोय की तुम्ही माझ्या मागे मागे आलात की तुम्हाला मिळणार आहे. पण देवाच्या नुसतं मागे 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 गेलो की हे मिळतं असं नाहीये, असा अर्थ काढू नका. तुम्ही म्हणाल अहो देवाने सांगितलं याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, मागे मागे आलात की आजी देतो पोटभरी. एवढंच आहे का? नाही, असं नाहीये. त्याच्या मागे भगवंताचं अनुगमन करत असताना भगवंताच्या मागे मागे जायचंय. खरं झोपू नका, इकडे लक्ष देऊन ऐका. भगवंताच्या मागे मागे जायचंय, पण ते जात असताना काही अटी आहेत. नुसतं मागे गेलं की प्रसाद मिळतो का? तर नाही मिळत. तर कसं मागे जायचं असतं त्याचा काही विचार सांगितला. भगवंताच्या मागे मागे जायचंय तर कसं जायचं, त्याचे काही 3 महत्वाचे मुद्दे या एका चरणात तुकोबारायांनी आपल्याला नोंदवून दिले. तर भगवंताच्या मागे मागे जाण्यानंतर जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर ते तुमचं मागे मागे जाणं कसं असलं पाहिजे. पहिल्या चरणात हा विचार, पहिलंच चरण चालू आपलं पहिलं. ते मागे मागे जाण्याने जर तुम्हाला प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते मागे जाणं कसं असलं पाहिजे. तर भगवान जेव्हा म्हणतात याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, एक एक शब्द संतांचा व्यर्थ नसतो बरं का. एक, अहो आमचे महाराज तर सांगतात की संतांचा एक एक अभंग महत्वाचा आहे. याला महत्व नाही किंवा यात नवल नाही. संतांच्या अभंगातलं प्रत्येक चरण महत्वाचं आहे, यातही नवल नाही. त्या प्रत्येक चरणातला एक एक शब्द महत्वाचा आहे, यातही नवल नाही. त्या प्रत्येक चरणातलं प्रत्येक त्या शब्दांमधलं प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे, यातही नवल नाही. त्या प्रत्येक अभंगातल्या प्रत्येक चरणामधल्या प्रत्येक शब्दातलं प्रत्येक अक्षर, आणि त्यापेक्षाही जास्त त्या अक्षरावर दिलेला टिंब, याला सुद्धा आमचा संप्रदाय वेदापेक्षा जास्त महत्व देतो. विठ्ठल विठ्ठल. असं जर असेल तर जेव्हा तुकोबाराय सांगतात की भगवंताच्या मागे मागे गेल्याने प्रसाद प्राप्त होतो, ते मागे जाणं कसं, तर तुकोबाराय सांगतात याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. ते मागे मागे यायचंय, पण ते कसं यायचं याच्या अजून 2 अटी आहेत. 2 अटी, ज्याला सब क्लॉज म्हणतो आपण. अगदी न्यायाच्या भाषेत जर सांगायचं झालं, संवैधानिक भाषेत जर बोलायचं झालं, ज्याला सब क्लॉज म्हणतो आपण. काय आहे तर तुम्ही मागे मागे या, पण कसे या. पहिली गोष्ट याल तरी या. पहिली गोष्ट यायचं तर या. ऐका, कोणालाही बळजबरी नाही. इथे कोणालाही बळजबरी करून मारून मुटकून आणायचं नाही. यायचं तर या. कोणाची भाषा आहे ही? देवाची. माझी नाही. देव सांगतात याल तरी. सगळ्यात पहिली शब्द यायचं तर या. तुम्हाला सुख हवंय का? नकोय? फिरत बसा संसारात. माझं काही म्हणणं नाही. संसारात दुःख उपभोगत राहा, माझं काही म्हणणं नाही. रडत बसा तिकडे. पण तुम्हाला जर त्यातून बाहेर पडायचंय, तुम्ही जर माझ्या मागे यायची तयारी असेल, तुमची इच्छा असेल तर या. पहिली गोष्ट याल तरी. यायचं तर या. हे भगवंताचं विशेष आहे महाराज. अहो भगवंताने हा उपदेश केला, हे भगवंताचा स्वभाव भगवद्गीतेत पण उघड झालेला आहे. अहो भगवद्गीतेमध्ये त्या अर्जुनाला 700 श्लोकांचा इतका उपदेश करून ठेवला देवाने. 700 श्लोक सांगितले, आणि हे सांगून झाल्यानंतर अर्जुना तू युद्ध करच असं नाही म्हटले ते. हे तुला मी सांगितलंय ते सांगू. काय सांगितलं शेवट सगळ्यानंतर? विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अर्जुना मी तुला हे सांगितलंय. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. मी तुला इतकं सगळं ज्ञान सांगितलं अर्जुना, याचा अर्थ तू आता युद्धाला सुरू कर असं देव नाही म्हणत. देव म्हणाले आता तुला जे वाटेल ते कर. तुला वाटलं तर युद्ध कर, नाही वाटलं तर घरी बस, नाही तर रडत बस. माझं काही जात नाही, मी माझं काम केलंय. भगवंताचा हा स्वभाव आहे. भगवान म्हणतात अरे तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे मागे या. याल तरी या रे.